नितीन, पहिला चेंडू हवेत, चेंडू खेळत्याच्या खाली आहे. झेलबाद फलंदाज किशोर. नवीन फलंदाज येत आहेत. किरण, नितीन यांच्या पहिल्याच चेंडूवर इथे झेलबाद झाला तो फलंदाज किशोर. लॉंगॉनच्या क्षेत्रात तैनात होता क्षेत्ररक्षक वेळू संघाकडनं बजरंग. पुढील चेंडू नितीनचा किशोरसाठी, तर मात्र फाईन लेगच्या क्षेत्रात घेऊन काढला हा चेंडू. बघूया किती धाव ते जमत आहे. चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेत आहे. 4 धावा. पुढील चेंडू असेल नितीनचा. आता मात्र फलंदाज बीट होत आहेत ते. आता मात्र थेट सरकारचा पुरेपूर फायदा फलंदाज किशोरने घेतला. भिरकावून दिला चेंडू 6 धावेसाठी. धाव संख्येत मात्र 2 बाद होते. डिक्लेअर झोन कडे जाते चेंडू. मी बोलून थांबलो का तू वाजत तिथं असं. धाव संख्या होते ती 12 धावा. वाशा संघाचा संघनायक योगेश समालोचन कक्षाकडे यायचा आहे. पुढील चेंडू असेल नितीनचा किशोरसाठी. आता मात्र 1 बाउंड चेंडू सीमा पार, चौकार. तर मात्र दुसऱ्या षटक घेऊन ते गोलंदाज बेळूग संघाकडनं विश्वास. फलंदाजी मार्कवर सज्ज होताना फलंदाज किरण.
आता मात्र इथे फर्निचर उद्ध्वस्त करतायत गोलंदाज विश्वास. दुसरा झटका बसलाय ते ढाकणा संघाला किरणाच्या रूपात. विश्वास यांनी पहिल्या चेंडूवर इथे त्रिफळाजित केले ते फलंदाज किरण यांना. दरम्यान नवीन फलंदाज विशाल. तर मात्र हलक्या हाताने डिफेन्स पाहायला भेटला फलंदाज विशाल. धावसंख्येत मात्र कोणताही फेरबदल पाहायला भेटला नाही इथे. पुढील चेंडू असेल तो विश्वासचा. पुन्हा एकदा विशालसाठी. आता मात्र दिशाहीन चेंडू पंचांचा इशारा येतो इथं. धावसंख्येत एकने भर झाली. धावसंख्या होती 17 धावा. जोरदार फटका येतो इथे. खेळाडू अवेलेबल आहे तिथे. एका धाव समाधानी फलंदाज. धाव संख्या होती ती 18 धावा. मात्र फलंदाजी मार्क सज्ज आहेत ते फलंदाज ढाकणे संघाकडनं किशोर. विश्वासचा पुढील चेंडू असेल. आता मात्र फलंदाज बीट शिवाय यष्टीरक्षक सुद्धा बीट परिणाम स्वरूप ते डिक्लेअर झोनकडे चेंडू जातो एका धावेसाठी. ते धाव संख्या होते ते 19. 2 गड्यांच्या मोबदल्यात. मात्र 30 सर्कलचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज. परंतु चेंडू जातो डिक्लेअर झोनकडे 2 धावेसाठी. या 2 धाव्यांनी धाव संख्या होते ते 21 धावा. षटकातला अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. विश्वासचा पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा किशोरसाठी. तर मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर झोनकडे 1 धाव मिळते. षटक संपताय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 22 धावा.
बेळूग संघाकडनं तिसरं षटक घेऊन जाते गोलंदाज सूरज. घाई करायचे, कृपया संघांना सूचना येते आयोजकाकडून. अजूनही जवळजवळ ते 5 राऊंड खेळण्याचे शिल्लक आहेत. द विकेट अटॅक करत आहेत ते सूरज किशोरसाठी. फलंदाज बीट होत आहेत ते किशोर. पुढील चेंडू असेल तो सूरजचा किशोरसाठी. त्यामध्ये जोरदार फटका येतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू 1 बाउन्स चौकार. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना दरम्यान राऊंड विकेट अटॅक करतात आता मात्र सूरज. परंतु चेंडू इकडे डिक्लेअर झोनकडे जातोय. 1 धाव मिळते. धाव संख्या होते ती 33 धावा. आता मात्र व्हेरिएशन पाहायला भेटला, परंतु पंचांचा इशारा येतोय इथे दिशेन चेंडू. धावसंख्या मात्र 1 ने भर झाली. धावसंख्या तिथे 34 धावा. दरम्यान पुढील चेंडू सूरजचा. तर मात्र हवेत चेंडू आहे ते खेळत्याच्या खाली आहे. झेल काही ते जज करता आला नाहीये. पंच धावा किती डिक्लेअर करायचा आहे? 3 धावा. धाव संख्या होते ती 37 धावा. 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढील चेंडू असेल तो सूरजचा. पुन्हा एकदा किशोरसाठी. तर मात्र पुन्हा एकदा दिशा चेंडू पाहायला भेटला. धाव संख्या होते ते 38 धावा. यॉर्कर लेन, परंतु खोदून काढला फलंदाजांनी. मिडॉनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण उत्तम होत आहे, परंतु एकदा का रोखू शकत नाहीत. षटक संपतंय. धाव संख्या होते ती 39 धावा.
5 षटकं ही 25 मिनिटांमध्ये झालीच पाहिजेत. अजूनही षटकातले दोन षटकं शिल्लक आहेत. अजूनही गोलंदाजी मार्क सजवताना गोलंदाज नितीन षटकातला पहिला चेंडू घेऊन जातो किशोरसाठी. जोरदार फटका येतोय, तेवढं क्षेत्ररक्षण होतंय. आणि ह्या चेंडूवर मात्र कोणतं इथे धाव पाहायला भेटली नाही. पुन्हा एकदा फलंदाज किशोर अजूनही क्रीजमध्ये. यावेळेस मात्र जोरदार फटका येतोय, लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात रिस्की धाव, परंतु यशस्वीरित्या ऍट द एंड फलंदाज सेफ 2 धाव पूर्ण करतायत. धाव संख्या होते ती 41. बघूया नितीनचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र फलंदाज बीट. चौथं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत जवळजवळ 41 धावा इथे जमवलेल्या आहेत त्या वेव संघाच्या फलंदाजांनी, डाकरे संघाच्या फलंदाजांनी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. फलंदाज मात्र ते प्रेशर मध्ये येताना किशोर. पुढील चेंडू असेल नितीनचा किशोरसाठी, तर मात्र फुलटॉस चेंडू होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षण उत्तम होतंय, झेलबाद होतोय किशोर. वैयक्तिक 13 चेंडू मध्ये 18 धावांचं योगदान देऊन बाद राहते किशोर. धाव संख्या होते ती. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 41 धावा. तर मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज सज्ज आहेत ते विशाल ढाकणे संघासाठी. यावेळेस सुद्धा फुटो चेंडू आहे, लो फुटो चेंडू खेळतीच्या अवेलेबल. पुन्हा एकदा झेलबाद होत आहे फलंदाज विशाल. धन्यवाद डीजे. तर मात्र नवीन फलंदाज दिनेश.
घाई करायचे आहे. वेळूक संघ जोरदार फटका येतोय ते. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. धाव संख्या होते ती 46. मात्र गोलंदाज कमबॅक करताना धाव संख्या होते ती 46 धावा. पुढील चेंडू असेल तो प्रदीप. या वेळेस मात्र दिशा चेंडू पंच घोषित करतायत. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती 47. डिक्लेअर झोन कडे घेऊन काढतायत फलंदाज दिनेश. धाव संख्या होते ती 48 धावा. षटकातले अजूनही 3 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र फलंदाजी मार्क सजवताना फलंदाज शिवा. डिक्लेअर झोन कडे घेऊन काढता येते. एक धाव मिळत आहे. धाव संख्या होते ती 49. वैताना संघाचा संघनायक तसेच आंबीर संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. यावेळेस मात्र हवेत चेंडू आहे. खेळाडूच्या खाली आहे. झेल ड्रॉप झालं ते. दोन धावा दरम्यान त्या फलंदाजांनी पूर्ण केल्या. धाव संख्या होती 51 धावा. क्रिकेटमध्ये एक मन आहे, टेक कॅचेस विन मॅचेस. यावेळेस मात्र तालमेलमध्ये इथे गडबडी पाहायला भेटली. दरम्यान येथे शेवटच्या चेंडूवर ते धावचित फलंदाज. धाव संख्या होते ती 51 धावा. 52 धावांचं टार्गेट असेल ते वेळूक संघापुढे.
खुर्च्या अवेलेबल करून द्यायच्या आहेत खेळण्यासाठी. सर्व प्रेक्षकांची नोंद घ्यायची आहे. खुर्च्या काढून द्यायच्या आहेत. लाईनमॅन तिथे जायचं आहे. खुर्च्या काढून घ्यायच्या आहेत. ते फक्त खेळण्यासाठी तिथे ठेवलेल्या आहेत. फक्त बॅटिंग करणाऱ्या संघासाठी खुर्च्या तिथे ठेवलेल्या आहेत. त्याची नोंद घ्यायची आहे. बेळूक संघाकडनं स्ट्राईक फलंदाज बजरंग आणि विश्वास. स्ट्राईक गोलंदाज डाकरे संघाकडनं किशोर. षटकातला पहिला चेंडू असेल. डाऊन द ग्राउंड शॉट येतोय. कार्पेट अलॉंग द ग्राउंड. 4 धावा. धन्यवाद डीजे. दरम्यान 4 धावाने अकाउंट ओपन होते. आता मात्र हवेत चेंडू आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडू षटकार. आता मात्र हवेत चेंडू आहे. ते झेलबाद फलंदाज बजरंग. फलंदाज बाद होताना इथे बजरंग 52 धावांचं आव्हान इथे पार करताना. मात्र नवीन फलंदाज नितीन. वैताना संघाचा एक प्रतिनिधी इकडे यायचा आहे. पुढील चेंडू असेल तो किशोरचा विश्वासाठी. यावेळेस मात्र या चेंडूसाठी कोणताही प्रत्युत्तर पाहायला भेटलं नाही. फलंदाज विश्वासकडनं एक निर्धावसा चेंडू पाहायला भेटला. पुढील चेंडू असेल तो मुख्यचा पुन्हा एकदा विश्वासाठी. व्हेरिएशन करताना पुढचा चेंडू झाला. भिरकावून दिला 38 सर्कलच्या वरना 4 धावेसाठी. धाव संख्या होते ती 14 धावा. किशोरचा पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा चेंडू 1 बाउंड चौकार फायनलच्या क्षेत्रात. सर्कलचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाज विश्वास.
षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होते ती 18 धावा. खूपच महागडं असं षटक पाहायला भेटलं ते मुकेश यांच्याकडनं. किशोर यांच्याकडनं. आता मात्र इथे झेल काय टिपता आला नाहीये. क्रिकेटमध्ये वन फेमस सेंटेन्स आहे, टेक कॅचेस विन मॅचेस. पुढील चेंडू असेल दिनेशचा. यावेळेस मात्र फलंदाज बीट नितीन. पुढील चेंडू असेल तो दिनेशचा नितीसाठी. यावेळेस मात्र इथे वन बाउंड चेंडू सीमा पार होते. धाव संख्या होते ती 22 धावा. दिनेशचा पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा नितीनसाठी. स्टेप आउट झाले होते इथे. परिणाम स्वरूप इथे 4 धावा मिळत आहेत. धाव संख्या होते ती 26 धावा. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला भेटतंय गोलंदाज दिनेश. धाव संख्या होते ती 26 धावा. पुढील चेंडू असेल तो दिनेशचा. यावेळेस मात्र रिस्क धावते परंतु ॲट द एंड फलंदाज सेफ. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 26 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. गाय करायचे आहे डाकणे संघ. तिसरं षटक घेऊन येतात ते गोलंदाज वेळूक संघाकडनं. डाकणे संघाकडनं सुनील. पहिला चेंडू असेल. यावेळेस मात्र दिशांनी चेंडू पाहायला भेटला. धाव संख्या होती ती 27 धावा. जोरदार फटका येतोय ते निश्चितच षटकार असेल विश्वासच्या बॅटनं. सुनील मात्र राउंड विकेट अटॅक करत आहे.
यावेळेस मात्र दिशांत चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या होते ती 34 धावा. जोरदार फटका, षटकार. पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रात षटकार. धावसंख्या होती ती 46. यावेळेस मात्र मिसिट आणि झेल काही ते टिपता आला नाहीये. धावसंख्येत मात्र एकने भर झाली. धावसंख्या होती ती 47. आणि फलंदाज बाद. फलंदाजी मार्क सज्ज होताना सूरज. डिक्लर झोन कडे जातोय चेंडू एका धावेसाठी. षटक संपतंय. केवळ 4 धावांची गरज. सामन्याची औपचारिकता राहिलेली आहे. ते दरम्यान सूरज सज्ज होताना यावेळेस मात्र फलंदाज बीट सूरज. तर मात्र दिशांत चेंडू पाहायला भेटला दिनेशच्या बॉलिंग थ्रो मध्ये. ते धावसंख्या होते ती 49. अजूनही 3 धावांची गरज. यावेळेस मात्र रिव्हर्स शॉटचा अटेम्प्ट सक्सेस होत आहे. ते एकदा वसूल करतायत फलंदाज सूरज. स्कोर लेवल तर विजय फटका येतोय तो सूरजच्या बॅटनं.
यापुढे सामना होतोय तो आंबिली वर्सेस वैतरणा. दरम्यान आंबिली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. टॉस होऊन क्षेत्ररक्षण लावायचा आंबिली संघ.